नॉलेज हे किती पण घ्यावं तेवढं कमीच असतं. काही असतील अशा स्टुडंट की त्यांना असं वाटतं की मी 10-20 हजाराचा कोर्स केला की मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट झाले. ह्या फील्डमध्ये थोडेसे पेशन्स ठेवले, थोडंसं तोंडामध्ये साखर ठेवली तर नक्कीच आपला बिझनेस चांगला ग्रो करतो. नमस्कार, मी सुवर्णा. मुवा आणि कॅमेरा चॅनलमध्ये दुर्गा मॅम आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅम, आपले मेकअप आर्टिस्टची सुरुवात कशी होती ते तुम्ही मला सांगू शकाल का? हो, नक्की. मी तसं 3 फील्डमध्ये काम करते, ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ड्रेसर म्हणून. आणि पुण्यामध्ये माझे ह्या तिन्ही गोष्टीवरती वर्क चालू आहे, ब्युटी, मेकअप आणि हेअरमध्ये. तर माझी जर्नी जी होती, माझं लग्न खूप लवकर झाल्यामुळे मला माझ्या काही गोष्टी स्वप्न माझे अधुरे राहून गेले. जसं की मला मेकअप आर्टिस्ट बनायचं होतं किंवा मला डान्सर बनायचं होतं, मला पोलीस बनायचं होतं. हे माझे स्वप्न होते. त्यावेळेस कळत नव्हतं स्वप्न काय असतात, फक्त असंच बघत होतो आपण. आणि लग्न लवकर झाल्यामुळे माझं एज्युकेशन थांबलं गेलं आणि मुलं बाळांमध्ये मी लवकर एंट्री केली ह्या गोष्टींमध्ये. आणि कमी एजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या तर एक स्वतःचं अस्तित्व मी विसरून गेले होते पूर्णपणे. पण एक लहानपणापासून एक माझा स्वभाव असा होता की वडिलांना मी असं, ते बिझनेस करतात आणि वडिलांना मी लहानपणापासून ते बघत आली आहे की ॲज अ बिझनेस कसा केला जातो किंवा त्यांची ती आवड बिझनेसमधली. आणि घरामध्ये बिझनेस करत असल्यामुळे मला पण एक आवड होती की मला पण माझं नाव करायचं आहे. आणि भले आता एज्युकेशनचा पार्ट तो संपला होता, तर मग मला असं वाटलं की कदाचित मेकअप आर्टिस्ट किंवा ब्युटिशियन मी बनावं, कारण त्याच्यामध्ये एज्युकेशनची गरज नाही लागत आहे. आणि म्हणून मी ही फील्ड निवडली. ज्यावेळेस माझा मुलगा 1 वर्षाचा होता त्यावेळेस मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स जॉईन केला, ब्युटिशियनचा कोर्स जॉईन केला आणि तिथून माझी ही जर्नी स्टार्ट झाली. आता मॅम, जे तुम्ही मेकअप आर्टिस्टचा कोर्स करून तुम्ही नाही का इथपर्यंत जे तुम्ही आलेला आहात, तर ह्या ज्या म्हणजे पहिलेचे जे कोर्स होते ते खूप असे हे होते, नॉर्मल होते, पण आता खूप डेव्हलप झालेलं आहे मॅम. हो. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकाल मॅम? ज्यावेळेस माझे नवीन मेकअप आर्टिस्टचा कोर्स झाला होता त्यावेळेस एवढ्या काही गोष्टींचं नॉलेज मलाही नव्हतं, कारण मी गावाकडे कोर्सेस केलेले होते. गाव माझा अकलूज आहे, तर तिथे आम्ही बेसिक लेवलनी हे क्लासेस केले होते. आणि जस्ट आता मुलं लहान होती आणि मुलांना सांभाळण्यासाठी आई पण होती. तर आईने मला एक गोष्ट म्हटली की मी आईजवळ हट्ट केला की मला हा कोर्स करायचा आहे, मला असं काहीतरी करायचं आहे. तर म्हणून मग आई म्हटली ठीक आहे, कर हा कोर्स. आणि मग मी तो कोर्स जॉईन केला. त्यावेळेस माहीत नव्हतं की मेकअप आर्टिस्टमध्ये पण एवढ्या काही गोष्टींचं नॉलेज आहे, किंवा मला असं वाटलं की जेवढं आमच्या मॅम शिकवत आहेत बेसिक गोष्टी, तेवढंच माझ्यासाठी असं वाटतं की ते मोठं आहे, म्हणजे लाखभर रुपयाचा तो क्लास असेल असं मला वाटत होतं. पण तसं काही नव्हतं. ज्यावेळेस आम्ही पुण्यात आलो, म्हणजे पुण्यामध्ये येऊन मला 10 वर्ष झाले, आणि पुण्यात आल्यानंतर मला लक्षात आलं की इथे मेकअप आर्टिस्ट म्हणजे इथे बऱ्याच ॲडव्हान्स गोष्टी चालतात. म्हणजे आम्हाला फक्त माहीत होतं की लॅक्मीचं फाउंडेशन म्हणजे नॉर्मल जे मिळतं 50-100 रुपयाचं, तेवढाच मेकअप आम्हाला माहीत होता. आणि इथं येऊन ज्यावेळेस मी मेकअपचे प्रोडक्ट बघितले आणि एका प्रोडक्टची किंमत 3000 आणि 4000 होती, त्यावेळेस अक्षरशः मला असं वाटलं की मी मेकअप आर्टिस्ट म्हणजे मी शून्य आहे, ती मेकअप आर्टिस्ट. आणि त्यावेळेस मग मला असं क्लिक झालं की नाही, मेकअप आर्टिस्टला पुण्यामध्ये खूप जास्त स्कोप आहे आणि ह्या फील्डमध्ये पैसेही खूप आहेत. आणि तसं स्ट्रगल तर आहेच, स्ट्रगल प्रत्येक फील्डमध्ये असतं. तर त्यावेळेस मग मला क्लिक झालं की नाही दुर्गा, आपणही मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला पाहिजे. बरं, आता मेकअप आर्टिस्टचा कोर्स पण करायचा होता, पण आपल्याकडे लाख रुपये भरायची फीजची आपली ऐपत नव्हती त्यावेळेस, माझी तरी नव्हती, कारण नवीनच पुण्यामध्ये शिफ्ट झालो होतो, तर इथं खाण्यापिण्याचे वांदे होते खूप जास्त. तर त्यावेळेस मग आपले छोटे मोठे जॉब करून किंवा कारण करण्याची आवड होती, जिद्द होती, काहीतरी करून मला तो क्लासेस कंप्लीट करायचे होते. त्यामुळे मग मी जॉब करत मी माझे क्लासेस कंप्लीट करत गेले, शिकत गेले त्या मॅम थ्रू, किंवा अजून काही अगोदर मी बेसिक गोष्टी शिकत गेले. जसं मग मी थोडंसं फायनान्शियली स्ट्रॉंग होत गेले, तसं मग मी माझ्या मेकअप आर्टिस्टचे ॲडव्हान्स कोर्सेस मी कंप्लीट केले. मॅम, तुमचा जो स्ट्रगल बघून तुम्ही जे आत्ता हे जे यश तुम्ही मिळवलेलं आहे ते खूप छान मिळवलेलं आहे आणि तुम्हाला बघून दुसऱ्याही स्त्रिया इन्स्पायर होऊ शकतात मॅम. आणि तुम्हाला असं काय वाटतं मॅम की पुढं मी अजून त्याच्यामध्ये काय हे केलं पाहिजे, इम्प्रूव्ह केलं पाहिजे? तसं मला म्हणजे मी अजून इथेच थांबलेली नाही आहे. मला असं वाटतं की नॉलेज हे किती पण घ्यावं तेवढं कमीच असतं, कारण काही अशा मुली असतात किंवा काही असतील अशा स्टुडंट की त्यांना असं वाटतं की मी 10-20 हजाराचा कोर्स केला की मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट झाले. पण असं नाही आहे, म्हणजे माझ्या बाबतीत तर नाही आहे. मला असं वाटतं की मी अजून पण शून्यच आहे आणि मला अजून बरेच ॲडव्हान्स क्लासेस करायचे आहेत मेकअपमध्ये. म्हणजे मी पारुल म्हणून आहेत, त्या दिल्लीच्या मॅम आहेत, त्या खूप छान मेकअप आर्टिस्ट आहेत आणि मी त्यांना फॉलो करत असते. तर माझं ड्रीम आहे की मला त्यांच्याकडनं माझा मेकअपचा कोर्स मला कंप्लीट करायचा आहे. आणि राहिली सांगायची दुसरी गोष्ट म्हणजे
स्ट्रगल मेकअप आर्टिस्ट किंवा कोणताही बिझनेस असू देत त्याबद्दल आपल्यामध्ये म्हणजे ह्या फील्डमध्ये थोडेसे पेशन्स ठेवले, थोडंसं तोंडामध्ये साखर ठेवली तर नक्कीच आपला बिझनेस चांगला ग्रो करतो. आणि स्ट्रगल तर प्रत्येका फील्डमध्ये करावंच लागतं, पण आपलं स्ट्रगल जे आहे ते आपण इतरांना प्रत्येक वेळेस सांगत बसणं मला ते योग्य नाही वाटत आहे. कारण कसं असतं, आपण स्ट्रगल करतो पण समोरचा कसा घेतो ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की स्ट्रगल हे कधी पण शांततेमध्ये करावं. जे आपली एक मराठी म्हण आहे ती मला आता आठवत नाहीये, ह्या फील्डमध्ये स्ट्रगल आहे, तुम्ही जर थोडंसं पेशन्स ठेवलं तर नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. मॅम तुम्हाला अजून एक क्वेश्चन करते. हा जो ब्युटी पार्लर बिझनेस आहे तो स्टार्ट करण्यासाठी काय तुम्हाला अजून स्ट्रगल करावं लागलं का, किंवा तुमच्या जे फॅमिली पासून किंवा अजून काय अडचणी आल्या का मॅम? हो, तसं मला खूप साऱ्या अडचणींना मी फेस करावं लागलं. कारण जिथं मी जॉब केले होते तिथं मला खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. कारण माझ्यावरती चोरीचे आळ घेण्यात आले ज्यावेळेस मी सलूनमध्ये जॉब करत होते, किंवा ज्यावेळेस मला सलूनमधून घरी येताना पण आय थिंक सकाळी मी 10ला घर सोडायचे, 9:30 वाजता घर सोडत होते, तर घरी यायला मला 9-9:30 वाजायचं. त्यावेळेस माझी मुलं म्हणजे तोपर्यंत उपाशीच राहत होते ना, कारण की त्यावेळेस ते लहान होते आणि म्हणजे अक्षरशः ते भूक लागली म्हणून माझा वेट करत अक्षर 2-2 तास खाली येऊन थांबायचे की माझी मम्मी कधी येते आणि आम्हाला कधी स्वयंपाक बनवून खाऊ घालते. तर म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळच्या घरी येईपर्यंत मला 9:30-10 होत होत्या. तर तोपर्यंत माझी मुलं ती उपाशी झोपलेली असायची, कधी वेट करत असायची. तर ते बघून मला म्हणजे मी एवढ्या सगळ्या गोष्टींना फेस केलं. पण मला त्यावेळेस असं वाटत होतं की ह्या मुलांना आत्ताचं लाईफ कळत नाहीये, आता ते लहान आहेत, त्यांना मम्मी स्ट्रगल करते किंवा काय करते ती त्यांना आता कळत नाहीये. पण त्यावेळेस त्यांच्या गरजा कमी होत्या लहान असल्यामुळे. आणि पण आता जे आहे, कारण आपण आता बघतोय लाईफस्टाईल आजकाल खूप चेंज झालेली आहे मुलांची. आता मुलांना जी गोष्ट त्यांना हवी आहे ते त्यांना लगेच नाही दिली तर ते लगेच आपल्याला उलट उत्तर करतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. तर मला हे फ्युचरचे दिवस मला त्यावेळेसच आठवत होते की जर मला फ्युचर माझं चांगलं ब्राईट करायचं असेल तर मला कुठेतरी आत्ता ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी माझ्यावरती येणारे आरोप म्हणा किंवा समाज काय म्हणतोय किंवा मुलं वेट करतायत, मला ह्या गोष्टींचा मी सगळ्या गोष्टींवरती इग्नोर करत गेले. कारण मला मुलं दिसत होती समोर, मुलांचं फ्युचर दिसत होतं समोर. त्यामुळे मला ह्या छोट्या मोठ्या गोष्टींनी मला काहीच फरक नाही पडला मला. आणि त्यावेळेस मग मला असं कुठेतरी ते जॉब करत असताना मला ते चोरीचे आळ वगैरे घेण्यात आले. आणि त्यावेळेस मी असा विचार केला की मी एवढं स्ट्रगलिंग करते लाईफमध्ये आणि माझ्यावरती असे आरोप घेतले जात आहेत. आणि त्यावेळेस माझ्यातले पेशन्स संपले. कारण माझा प्रामाणिकपणाचं जे काम करण्याची पद्धत होती ती कुठेतरी मी हे केले की बस आता, कारण आपल्या प्रामाणिकपणाचा इथं काहीच उपयोग होत नाहीये आणि किती दिवस असं दुसऱ्यांच्या हाताखाली काम करायचं आपण. तर त्यावेळेस मी ठरवलं की मग की आपलं छोटंसं एक पार्लर उभा करावं. तर मग मी माझं फर्स्ट सलून ग्रीनवूड्समध्ये म्हणजे मांजरीमध्ये माझं फर्स्ट सलून मी स्टार्ट केलं. छोटंसं होतं, आय थिंक 200-250 स्क्वेअर फूटमध्ये होतं, 150-200च्या स्क्वेअर फूटमध्ये होतं. आणि नुकताच जॉब सोडल्यामुळे थोडंसं फायनान्शियल इश्यू चालू झाले होते माझे. आणि त्यावेळेस मग आम्ही मेस पण चालू केली, टिफिन चालू केले, कारण सलूनमधून आमचा तेवढा इन्कम नव्हता. तर मग माझी मुलं मी मिळून आम्ही ते छोटंसं मेस चालू केली. तिथून मग आम्ही मुलं घरपोच त्यांना टिफिन देत होते. आम्ही छानपैकी ते सगळं मॅनेज करत होतो. दोन्ही पण तुम्ही मॅनेज? हो, दोन्ही मॅनेज करत होतो. कारण घर आणि सलून दोन्ही समोरासमोरच होतं. कारण मुलांना बघत बघत मला बिझनेस पण करायचे होते आणि बिझनेस म्हणजे चालत नाहीये म्हणून मला तो काही क्लोज नव्हता करायचा. एवढ्या आपण जिद्दीने टाकला आहे तर त्यात मला काहीतरी करायचंच होतं, करून दाखवायचंच होतं. आणि मग ते मेसमधून जे काही प्रॉफिट मला मिळत होतं तर त्याचे मी छोट्या मोठ्या BC वगैरे लावल्या. आणि हे जे माझं आत्ताचं जे सलून आहे ते आय थिंक 550-600 स्क्वेअर फूटमध्ये आहे. आणि ते माझं ड्रीम होतं की ह्या एरियामध्ये माझं खूप मोठं सलून असावं आणि माझी एक ओळख निर्माण व्हावी. तर मग मी त्या छोट्या मोठ्या BC लावून मी माझं हे सलून उभं केलं. आणि ह्या सलूनमुळे मग माझं आता 3 बिझनेस झालेले आहेत. ह्यामध्ये थोडेसे पेशन्स ठेवले कारण कोरोनाचा काळ पण होता त्याच पिरियडमध्ये आणि बरेच प्रॉब्लेम्सला फेस, कारण आमचं रेंट पण निघत नव्हतं. कारण कोरोना असल्यामुळे कोणी बिझनेसमध्ये म्हणजे पहिलं सलून बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे सलूनमध्ये येणं म्हणजे खूप रिस्की झालं होतं लोकांना. तर त्या अशा वेळांमध्ये आम्ही केलं मॅनेज, म्हणजे पण हार नाही मानली आणि बंद नाही केलं ते. तर तेव्हापासून आता आपलं छान सेटअप आहे. एक अकॅडमी आहे आपली दुर्गाच्या नावाने, बुटीक आहे दुर्गा फॅशन कल्चर म्हणून, आणि एक आता स्टुडिओ आहे दुर्गा ब्युटी स्टुडिओ म्हणून. तर आता आपले हे 3 बिझनेस आहेत
बरेच काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले, फायनान्शियली म्हणा, फॅमिली म्हणा, पर्सनल म्हणा, अशा बऱ्याच गोष्टींना फेस करून मी आज इथेपर्यंत आले. पण मला सांगायचं एकच आहे की आयुष्यामध्ये ज्या गोष्टी नको आहेत आणि ज्या गोष्टींनी आपल्याला प्रॉब्लेम्स असं वाटतं की येतोय, तर त्या गोष्टींना जर तुम्ही इग्नोर करत गेलात तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल तुमच्या आयुष्यात होणार. आणि दुसरी गोष्ट आहे की तुमच्यामध्ये जेवढे तुम्ही पेशन्स ठेवणार, कारण कोणताही बिझनेस असू देत, फॅमिली असू देत किंवा कोणतीही नोकरी असू दे, तुम्ही जेवढे पेशन्स ठेवणार तेवढं तुमचा बिझनेस चांगला ग्रो करणार. बरोबर. कारण की आपल्या लोकांमध्ये एक सवय आहे ना की आपल्यामध्ये वेट करण्याची पेशन्स बिलकुल नाही आहेत. आपल्याला असं वाटतं ना की तूप खाल्लं की रूप लगेच आलं पाहिजे, किंवा आज बिझनेस टाकला की उद्या लगेच लाखाचा उलाढाल झाली पाहिजे. असं बिलकुल नसतं. तुम्ही प्रॉपरली बिझनेस हँडल केलं, व्यवस्थित कम्युनिकेशन कस्टमरसोबत ठेवलं, थोडेफार पेशन्स ठेवले, काही गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट पण देते. म्हणजे कधी म्हणजे जसं नवीन मी स्टार्टअप केलं होतं त्यावेळेस मला असं वाटतं की प्रत्येक सोसायटीमध्ये मी फ्रीमध्ये मेकअप करून देत होते. कारण मला तिथं दाखवायचं होतं त्यांना की इतरांपेक्षा आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे मेकअपमध्ये. तर त्याच्यामुळे आणि तिथं आपली पब्लिसिटी करायची होती मला, तर मी हे छोट्या गोष्टी करत गेले. कारण की मला बिझनेस ग्रो करायचा होता आणि मला असं वाटलं की मी फक्त बसूनच राहिले तर माझा बिझनेस ग्रो नाही होणार.